तर नमस्कार मित्रांनो, मी उमेश. आज आपण पुन्हा शेतात आलेलो आहे भाजी नेण्यासाठी. कुरडूची भाजी. ह्या वेळेला भाजीला फुलं आलेली आहेत, बघू शकता. गुलाबी पांढऱ्या रंगाची फुले. आणि ह्या वावरात आता दोन प्रकारची भाजी आहेत कुरडूची, एक लांब पानाची आणि एक गोल पानाची. तर आपण दोन्ही बी भाज्या घेऊन जाऊया आणि मस्तपैकी घरी भाजी बनवूया. फुलं आली तरी भाजी अजून हाईटला कमीच आहे, त्यामुळे ती कवळी आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजी घ्यायची, बघू शकता तुम्ही. आणि ही ती गोल पानाची, म्हणजे लांब पाने असतात, जाड अशी मोठी मोठी. ही बी कुरडूचीच भाजी आहे आणि एक लांब पानाची असते. तर आपल्याला पिशवीवरून भाजी भेटलेली आहे आता. चला तर मग आपण घरी जाऊन कशी भाजी बनवायची ते तुम्हाला सांग. तर घरी आलेलो आहे आपण. मस्तपैकी भाजी बघू शकता. भाजी नीट केलेली, आता चिरून घेऊया. तर आपण चिरण्यासाठी बघू शकता, जरा स्पीडमध्ये दाखवतो तुम्हाला, वेळ न घालवता भाजी कशी चिरायची ती. पटपट पटपट चिरून घ्यायची. असे गोल 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 हे करायचे, त्याचे गुंटुळे करायचे, वेठुळे. छान अशी बारीक करून घ्यायची. नंतर पाण्यात त्याला शिजवत ठेवायची. गरम पाण्यात चांगली उकळवायची, भाजी शिजवायची. रानभाज्या या उकळूनच खाव्यात मित्रांनो. व्हिडिओ मोठी होईल त्यामुळे स्पीडमध्ये दाखवले तुम्हाला. तर भाजीत आता पहिला एक तांब्या पाणी आपण घेऊया. मिठाच्या पाण्याने धुतली तरी चालते, आपण मिठाच्या पाण्याने धुवून घेतली पहिली. त्यात एक तांब्या पाणी टाकलेले आहे. भाजी आपण शिजाय टाकू. सुंदर अशी आयुर्वेदिक भाजी ही, मुतखड्याव रामबाण उपाय आहे ही भाजी. सर्वांनी पावसाळ्यात आवश्यक खा. छान उकळी येईपर्यंत शिजवायची तिला. संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा मित्रांनो. भाजी बघू शकता शिजत आलेली आहे. त्याचे पूर्ण पाणी बदलतं, बघू शकता पाणी खाली. अजून थोडी शिजवूया आपण मित्रांनो. कलर बघू शकता. अशी भाजी पूर्ण शिजवायला लागती. कुरडूची भाजी आयुर्वेदिक. छान अशी भाजी शिजली बघू शकता तुम्ही. पावसाळ्यातल्या भाज्या, रानभाज्या अवश्य खा आणि निरोगी राहा. पण भाज्या पावसाळ्यातल्या शिजवूनच खायच्या, उकळून. बघू शकता पूर्ण शिजलेली आहे भाजी. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा. धन्यवाद.